श्रोत्यानो, आज आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 7व्या अध्यायाच्या उरलेल्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 8 आणि 9व्या अध्यायाला आम्ही पाहणार आहोत. 19 ते 21 वचने आम्हाला सांगतात. 7वा अध्याय 19 ते 21 वचने. तेव्हा यहोशुवा आखानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान, त्याच्यापुढे कबूल कर. तू काय केले ते आता मला सांग, माझ्यापासून काही लपवू नको. आखानाने यहोशुवाला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे: लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपे आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. रुपे खाली आहे. आता आकानाच्या पापाच्या पायऱ्यांकडे आपण लक्ष देऊया. पहिल्यांदा श्रोत्यांनो, त्याने पाहिले, नंतर त्याने हाव केली, नंतर त्याने ते घेतले. दैहिक पापांच्या ह्याच पायऱ्या असतात. गप्पा मारणे, एकमेकांची आलोचना करणे, गुणावगुण विवेचन करणे, टीका करणे, हेवा, मत्सर ही सारी पापे दैहिक आहेत. ही भांडणे, त्रास इत्यादीचे मूळ कारणे आहेत. उदाहरणार्थ श्रोत्यांनो, अशा प्रकारे आमचा अहंकार वाढतो. आमच्याकडे आमचे अधिक लक्ष वेधल्या जाते. ज्या व्यक्तीचे गुणावगुण विवेचन आम्ही करतो तिच्यापेक्षा अधिक चांगले दिसण्याची वृत्ती आमच्यामध्ये येते. शारीरिक जुने पाप पहिले पाहते, करते आणि नंतर घेते. आता आकानाला समोरासमोर आणल्यानंतर त्याने काय केले? त्याने अपराध कबूल केला. जे काही त्याने केले होते ते उघडपणे त्याने सांगितले. आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांनी शारीरिक पापांवर विजय प्राप्त करण्याकरिता काय केले पाहिजे? तर स्वतःच्या जीवनातील पापांचे परीक्षण करून त्यांना दूर केले पाहिजे. त्यांचा अंगीकार करून पश्चाताप करायला पाहिजे. श्रोत्यानो, विश्वासाद्वारे आम्ही ह्या जगावर व जगातील गोष्टींवर विजय मिळवू शकतो, परंतु शारीरिक पापांवर विजय मिळविण्याकरिता हा उपाय चालत नाही. आम्हाला परमेश्वराच्या सहभागितेत संगतीत राहणे आवश्यक असते. पवित्र आत्म्याने भरपूर होण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आम्ही परमेश्वराची सेवा करू शकू. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 5 आणि 6 वचने सांगतात, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असं जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. श्रोत्यानो, आम्हाला ह्या बाबतीत सतर्क व्हायचं आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनात म्हटले आहे, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. आता आम्हाला काय करायचे आहे? योहानाच्या पहिल्या पत्रात 1 अध्याय आणि 9व्या वचनात ह्याचे उत्तर सांगितलेले आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हे लक्षात ठेवा श्रोत्यानो, की तुम्ही परमेश्वराला तुमच्या स्तरापर्यंत खाली आणू शकत नाही आणि तुम्ही स्वतःला त्याच्या स्तरापर्यंत उंचवू शकत नाही. फक्त आम्ही स्वतःची पापे कबूल करून, पश्चाताप करून, त्यांची क्षमा मागून परमेश्वराच्या मध्ये आणि आमच्यामध्ये परस्पर संबंध कायम ठेवू शकतो. योहान ह्याबद्दल योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 10व्या वचनात सांगतो, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. ही फार कडक भाषा वाटते. परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही म्हणता की आमच्यामध्ये काहीच पाप नाही तर तुम्ही खोटे बोलता, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वराचे म्हणणे एकदम बरोबर आहे. आता 25 आणि 26 वचने पहा काय सांगतात. यहोशुवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर अर्थात त्रास देणारी खिंड म्हणत आले आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे आणि ह्यावर नवीन करारातील विश्वासणाऱ्यांकरिता जोर देण्यात आलेला आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 13 वचन सांगतं, कारण तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. श्रोत्यानो, कितीतरी लोक असे आहेत जे आत्मिक रूपाने आज जिवंत नाहीत. ते आत्मिक रूपाने मेलेल्या अवस्थेमध्ये आहेत
आणि ही खरोखर फार दयनीय अशी अवस्था आहे. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळूया. 8वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, भिवू नको, कचरू नको, उठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरात जा. पहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. परमेश्वर यहोशुवाला सांगत आहे की जेव्हा तू आयवर चढाई करशील तेव्हा सर्व योद्धे आपल्याबरोबर घे. ज्याप्रमाणे आम्ही मागे पाहिले श्रोत्यांनो की आय शारीरिक किंवा दैहिक गोष्टींचे दर्शक आहे. आमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आमचा देह, आणि त्यावर विजय प्राप्त करण्याकरिता, त्याला जिंकण्याकरिता सर्व साधनांची आवश्यकता पडते. दुसरं वचन सांगतं, यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर. मात्र तेथली हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या. नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यांनो की यरीहोच्या युद्धामध्ये परमेश्वराने इस्रायलांना सांगितले होते की तुम्ही लुटीमधील काही सुद्धा स्वतःकरिता घेऊ नये किंवा ठेवू नये. परंतु ह्या ठिकाणी परमेश्वर त्यांना सांगत आहे की जे पाहिजे ते घ्या. हा फरक का? आम्हाला माहीत आहे की यरीहोमध्ये सामाजिक रोग फार वेगाने पुढे आलेले होते. मोशेला ह्या रोगाच्या किटाणूंची, जंतूंची कल्पना नव्हती. त्याला माहीत नव्हते, परंतु परमेश्वराला माहीत होते. लक्षात घ्या की परमेश्वर यहोशुवाला ह्या ठिकाणी सांगत आहे की आयला दबा धरून बसून मग ताब्यात घ्या. ह्याविषयी आम्हाला 3 ते 7 वचनांमध्ये वाचायला मिळते. त्याप्रमाणे यहोशुवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली. त्याने 30,000 पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठविले. त्याने त्यांना अशी आज्ञा केली की ऐका, नगराच्या पिछाडीत जाऊन नगरावर दबा धरून बसा. नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार रहा. मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्या समोरून पळू लागू. आम्ही त्यांना चाळवीत चाळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिवून हे पळ काढीत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पुढे पळू लागू. मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे, कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे. पुढे वाचताना आम्हाला दिसेल श्रोत्यानो की ज्याप्रमाणे यहोशुवाने योजना केली होती त्याप्रमाणे युद्धातील लष्करी डावपेच सिद्धीच गेलेत आणि आय शहर इस्रायलांच्या ताब्यात अगदी सहजरीतीने आले. आय दैहिक गोष्टींचे दर्शक आहे. आम्ही ह्या भागावरून फार महत्त्वाचे आध्यात्मिक पाठ शिकतो. सगळ्यात पहिले की आम्हाला शत्रूची आणि त्याच्या संभाव्य शक्तीची ओळख असायला हवी. आम्ही हे समजून घ्यायला हवे की आमचा सगळ्यात मोठा शत्रू आम्ही स्वतः आहोत. बरेचदा आम्ही लोकांना असे म्हणताना ऐकतो की सैतानाने मला तसे करण्यास भाग पाडले. श्रोत्यानो, परंतु आमच्या स्वतःची त्यात अधिक चूक असते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या पराजयाचे जे कारण आहे त्याचे फार काळजीपूर्वक निरीक्षण करायला हवे. प्रामुख्याने आमच्या पराजयाचे कारण आहे स्वतःच्या सामर्थ्यावर आणि योग्यतेवर अवलंबून राहणे. आपल्याला आठवत असेल की ते जासूस जे हेर आले होते ते यहोशुवाला म्हणाले की आय शहराला जिंकण्याकरिता तुला फक्त 2-3 हजार पुरुषांची आवश्यकता पडेल. आणि आम्हाला असं वाटतं की देहावर नियंत्रण प्राप्त करणे, विजय प्राप्त करणे फार सोपे आहे. त्याकरिता आम्ही स्वतःवर अवलंबून राहतो आणि नेमकी तिथेच आम्ही चूक करतो. रोमकरासपत्र 7 अध्याय आणि 24 वचन सांगतं, किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? श्रोत्यानो, आम्ही देहावर कशाही प्रकारे नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. फक्त परमेश्वराचा आत्माच ते करू शकतो. दुःखाची गोष्ट म्हणजे आज हजारो लोक स्वतःच्या सामर्थ्याने देहावर नियंत्रण प्राप्त करण्याचा आणि दैहिक वासनांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अगदी असे करणे आहे 1 गॅलन अत्तर घेऊन खताच्या ढिगाऱ्यावर टाकून जो घाणेरडा वास आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न करणे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला जेणेकरून आम्हाला तारण प्राप्त व्हावे. परंतु त्यासोबतच त्याने आमचा पापी स्वभाव दूर व्हावा त्याचा सुद्धा उपाय व्हावा म्हणून आपला प्राण दिला. रोमकारासपत्र 8 अध्याय आणि 3 वचन सांगतं, नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरिता पाठविले
आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला. ह्याचा साधारण अर्थ असा आहे की जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला, त्याने फक्त तुमच्या व माझ्या पापांकरिताच फक्त प्राण दिला नाही, परंतु आमच्या जुन्या पापी स्वभावाचा न्याय होण्याकरिता सुद्धा त्याने प्राण दिला. जोपर्यंत येशू ख्रिस्ताने आमच्या पापांकरिता खंडणी भरून दिली नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करू शकला नाही. जेव्हा येशू ख्रिस्ताने खंडणी भरून दिली आणि आमच्या पापी स्वभावाला दोषी ठरविण्यात आले, त्यानंतर पवित्र आत्मा आमच्या जीवनात प्रवेश करू शकला आणि आमच्या पराभवाअतिरिक्त सुद्धा आम्हाला विजय प्राप्त झाला. पौलाने गलतीकरास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनात लिहिले की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मस्करिता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. जोपर्यंत श्रोत्यांनो आम्ही विजय प्राप्त करण्याकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहत नाही, तोपर्यंत प्रमाणे आमचे शरीर आमचा पराभव करीत राहते. 30 ते 32 वचने सांगतात. 8 अध्याय 30 ते 32 वचने. मग यहोशुवाने इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्रायल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली. त्या दगडांना लोखंडाचा स्पर्श देखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पिले आणि शांतपणे वाहिले. तिथे इस्रायल लोकांदेखत यहोशुवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नकल लिहून काढली. श्रोत्यानो, आम्हाला आढळून येईल की वर विजय प्राप्त केल्यानंतर यहोशुवाने एबाल पर्वतावर परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली. त्यानंतर मोशेने दिलेल्या आज्ञांप्रमाणे इस्रायल लोकांनी केले आणि यहोशुवाने जी आशीर्वादाची व शापाची वचने नियमशास्त्रात लिहिलेली आहेत ती वाचलीत. 34 आणि 35 वचने सांगतात. त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्याने वाचून दाखविले. इस्रायलांच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुले, बाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशुवाने वाचून दाखविल्या. त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही. लक्षात घ्या श्रोत्यानो की मोशेने दिलेले संपूर्ण नियमशास्त्र वाचण्यात आले. आता आपण 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. पहिली 2 वचने सांगतात. हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोना समोरील महासमुद्राच्या सबंध किनाऱ्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ह्यांचे सर्व राजे एकोपा करून यहोशुवा व इस्रायल ह्यांच्याशी लढावयाला जमा झाले. ह्यात काही शंका नाही श्रोत्यानो की ह्या राजांनी इस्रायलांच्या विरुद्ध एक होण्याची योजना केली, परंतु काही कारणास्तव ते एकत्र येऊ शकले नाहीत आणि आक्रमण करणाऱ्या इस्रायली सैन्याला रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. ह्यावरून आम्हाला गिबोनाच्या अभावाचे स्पष्टीकरण मिळते. त्यांचा विचार युद्ध करण्याचा नाही, परंतु एकत्र होण्याचा होता. 3 ते 9 वचने वाचूया. यहोशुवाने एरिहो आणि या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले. तेव्हा आपापल्या परीने त्यांनीही कपटाची युक्ती योजिली. त्यांनी प्रवासासाठी शिधा सामुग्री घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षरसाचे बुधले लादले. त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले. अंगात जुने पुराणे कपडे चढविले. त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या. ते गिलगाल येथील छावणीत यहोशुवाकडे येऊन त्याला व इस्रायल लोकांना म्हणाले, आम्ही दूर देशाहून आलो आहोत, म्हणून आता आमच्याबरोबर करार मदार करा. इस्रायल पुरुषांनी त्या हिवी लोकांना म्हटले, आम्ही तुमच्याबरोबर करार मदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल. ते यहोशुवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहो. यहोशुवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कोठून आला? त्यांनी त्याला म्हटले, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत. त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे. श्रोत्यानो, गिबोनी लोक फारच हुशार आणि चलाख होते आणि त्यांनी कशा प्रकारे फसविण्याचा प्रयत्न केला ते आता आम्ही पाहत आहोत. श्रोत्यानो, इस्रायलांना आज्ञा देण्यात आली होती की त्या देशातील सर्व काही नष्ट करा आणि तिथल्या लोकांशी कशाही प्रकारे कुठला संबंध जोडू नका. जरी ह्या ठिकाणी यहोशुवाचा उद्देश परमेश्वराची आज्ञा पाळणे होता, तरी
गिबोन्यांशी करार मदार करून शांती स्थापित करणे व त्यांच्याशी संघटित होण्याद्वारे तो फसविला गेला होता. ह्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे नाही यहोशुवाने आणि नाही इस्रायली लोकांनी हा औपचारिक करार करण्याआधी परमेश्वराची इच्छा आणि त्याचे विचार जाणण्याचा प्रयत्न केला होता. श्रोत्यानो, आपणास माहीत आहे की एरिहो जगाला दर्शविते. आम्ही जगावर कसा विजय प्राप्त करतो? विश्वासाच्याद्वारे. आय शरीराला दर्शविते. आम्ही शरीरावर कसा विजय प्राप्त करतो? लढाई युद्ध करून नाही, परंतु स्वतःची उणीवता कमतरता ओळखून परमेश्वरासमोर त्यांचा अंगीकार करून आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये प्रवेश देऊन कार्य करू देण्याद्वारे, विजय प्राप्त करू देण्याद्वारे आम्ही विजय प्राप्त करू शकतो. लक्षात असू द्या श्रोत्यानो की मी तुम्हाला आय नगर देईन हे म्हणणारा परमेश्वर होता. मला आश्चर्य वाटतं, फारच धूर्ततेने युक्तीने सैतानाने त्यांना स्वतःकडे घेतले. आपल्याला माहीत का की आज धर्माच्या कल्लोळाची का भरभराट होत आहे? ह्यासाठी की विश्वासणारे लोक काही विचारपूस न करता, शोध न करता त्यांना सहयोग देत आहेत. म्हणून आम्हाला सैतानाचा विरोध करायचा आहे. ज्याविषयी आम्हाला परमेश्वराने वचनाद्वारे सांगितले नाही त्या गोष्टींशी आम्हाला काहीच करायचे नाही. आज अनेक लोक असे आहेत ज्यांना पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ह्याची पूर्ण माहिती नाही. काही लोकांना तर मुळीच नाही. आणि त्यामुळे काय होतं की जो कोणी पवित्र शास्त्र हातात घेऊन उपदेश द्यायला उभा राहतो तेव्हा त्यांना असं वाटतं की जे काही तो सांगत आहे ते अगदी खरं आहे आणि ते त्याच्या शिकवणुकीला बळी पडतात. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय आणि 11व्या वचनात पॉल म्हणतो, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. दुर्दैवाने मी आणि तुम्ही त्याच्या युक्तींपासून अजाण राहतो. आता या शत्रूवर आम्ही विजय कसा प्राप्त करावा? याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 7व्या वचनात सांगितले आहे, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आम्हाला परमेश्वराच्या अधीन होण्याची आवश्यकता आहे. आता आमच्यासमोर तिसरा शत्रू आहे गिबोनी लोक, जे सैतानाला दर्शवितात. नव्या करारातले इफिसकरास पत्र जुन्या करारातील यहोशुवा ह्या पुस्तकाला प्रत्युत्तराच्या रूपात आहे. तेव्हा आम्हाला फार महत्वाचे समांतर ह्या ठिकाणी आढळते. इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 11वं वचन, सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे गिबोन रहिवाशांच्या कुयुक्तीपासून सावधान राहायला पाहिजे होते, त्याचप्रमाणे विश्वासी लोकांनी सुद्धा सैतानाच्या कुयुक्तींपासून सावधान राहायला पाहिजे. कारण वचनात सांगितलेले आहे, आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह ह्यांच्याबरोबर आहे. श्रोतानो, आज आमचा खरा शत्रू मांस आणि रक्त असलेला नाही, परंतु आत्मिक असा आहे. जेव्हा इस्रायली लोकांना कळले की गिबोनचे रहिवाशी त्यांचे शेजारी आहेत आणि त्यांनी त्यांच्याशी चलाखी केली आहे, तरी पण त्यांनी जो करार, जी आणभाग त्यांच्याशी केली होती तिचा आदर केला. 19 आणि 20 वचने पहा काय सांगतात. तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, आम्ही त्यांच्यासमोर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे म्हणून आता आम्हाला त्यांना हात लाविता येत नाही. त्यांच्याशी आम्ही असेच वागणार, त्यांना आम्ही जीवदान देणार. तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू. श्रोत्यानो, हा करार जरी अशा परिस्थितीत केला गेला होता तरी त्या दिवशी त्या कराराचा आदर केला गेला. 21 आणि 27 वचने सांगतात, सरदारांनी लोकांना सांगितले की त्यांना जिवंत राहू द्या. सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूड तोडे व पाणक्के झाले. नंतर 27वं वचन, यहोशुवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूड तोडे व पाणक्के म्हणून नेमले. तसे ते आजपर्यंत आहेत. श्रोत्यानो, आजच्या युगामध्ये सैतान फारच प्रभावी रीतीने कार्य करीत आहे. कितीतरी मंडळांमध्ये फूट पडली आहे. उपासना मंदिराला कुलपे लागलेली आहेत. का? कारण आपसी मतभेद, स्वार्थ, ईर्षा, हेवा, अहंकार. कितीतरी कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे. लोकांचे लक्ष खऱ्या देवाकडे नसून स्वतःच्या प्रगतीकडे, स्वतःच्या स्वार्थाकडे लागलेले आहे. लक्षात ठेवा की सैतान फार सुंदर रीतीने आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. फार चांगल्या प्रकारे तो आम्हाला परीक्षेमध्ये पाडतो, मोहपाशात अडकवतो
आणि तो आम्हाला देवापासून दूर नेतो. आम्ही पाहिले श्रोत्यानो की आकानाच्या जीवनात त्याने कशा प्रकारे पाप केले. त्याने ती वस्तू पाहिली, तिची इच्छा केली आणि नंतर ती घेतली. सैतान अगदी अशाच प्रकारे आमच्या जीवनात सुद्धा आज कार्यरत आहे. ह्या जगातील पाप फार आकर्षक आहेत. म्हणून श्रोत्यानो, अवश्य आहे की आम्ही परमेश्वराच्या सहभागीतेत राहावे, त्याच्या आज्ञा आम्ही पाळाव्यात, त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही चालावे. परमेश्वर करो की आम्ही ह्या बाबतीत गंभीरपणे विचार करावा आणि परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान द्यावे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.